उत्तर गीता श्रीहरी उत्तर गीता ही महाभारतामधील अश्वमेधिक पर्वाच्या अंतर्गत अनुगीता नामी गीता उपपर्वामध्ये येते. 4 अध्याय आणि 189 श्लोक असणारी लघुकाय गीता असूनही तात्विक दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे. कुरुक्षेत्री भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास भगवद्गीता रूपी जो ज्ञानोपदेश केला होता त्या उपदेशाचा अर्जुनास कालांतराने विसर्गी पडला होता. भगवान श्रीकृष्णांनी पण योगयुक्त होऊन व्यक्त केलेला त्या ज्ञानाचा पूर्णपणे यथार्थ स्मरण अशक्यच असल्याचे सांगून अर्जुनाचे कल्याणास्तव उत्तम गती प्रदान करण्यात सक्षम असणाऱ्या त्याच परमात्म रूपाचे भिन्न रूपाने वर्णन केले. त्यासच उत्तर गीता असे म्हणतात. जीवास शुभ अशुभ सर्वच कर्मांचे फळ हे अवश्यमेव भोगावे लागते. म्हणूनच सत्कर्मच की करावे अशी प्रेरणा देण्याबरोबरच जीवास प्राप्त होणाऱ्या विभिन्न गतींचा आणि मोक्ष प्राप्ती उपायांचे वर्णन यात करण्यात आले आहे. आपणास या उत्तर गीताचा मुक्त भावानुवाद हरिकृपेनेच करून देत आहे. घ्यावा वाचनानंदासोबत श्रवणानंदही. आपला हरिरजसेवक ॲडव्होकेट चंद्रप्रकाश गणपतराव पवार. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. उत्तर गीता अध्याय 1 मुक्त भावानुवाद. श्रीहरी श्रीहरी. जन्मेजयनी विचारले, ब्रह्मन शत्रूंचा नाश करून जेव्हा महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन सभाभवनामध्ये राहू लागले त्यावेळी त्यांच्यामध्ये कोणता वार्तालाप झाला? वैशंपायन म्हणाले, राजन, श्रीकृष्णासहित अर्जुनाने जेव्हा आपल्या राज्यावर पूर्णपणे अधिकार प्राप्त केला तेव्हा त्या दिव्य सभाभवनामध्ये आनंदपूर्वक ते राहू लागले. नरेश्वर, एके दिवशी तेथे स्वजनासहित ते दोन्ही मित्र स्वेच्छापूर्वक हिंडत फिरत सभा मंडपाच्या अशा एका भागात पोहोचले जो स्वर्गासमच सुंदर होता. पांडुरंगन अर्जुन भगवान श्रीकृष्णांसोबत राहून खूपच प्रसन्न होते. त्यांनी एकदा त्या रमणीय सभेकडे दृष्टिक्षेप टाकला व ते भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, महाबल बाहो, देवकी नंदन, जेव्हा संग्रामाचा काळ होता त्यावेळी आपण मला आपल्या महात्म्याचे ज्ञान आणि आपल्या ईश्वरीय स्वरूपाचे दर्शन घडवले. हे माधवा, त्या विषयांना पुनश्च ऐकण्यास्तव माझ्या मनी वारंवार उत्कंठा निर्माण होत आहे. आता आपण लवकरच द्वारकेस जाण्यासाठी प्रस्थान कराल, म्हणून कृपया मला पुन्हा तो सर्व विषयाबाबत पुन्हा सांगावे. वैशंपायन म्हणाले, राजन, अर्जुनाने असे सांगितलेवर विनंती केल्यावर वक्तामध्ये श्रेष्ठतम महातेजस्वी भगवान श्रीकृष्ण त्यास गळामिठी देऊन याप्रमाणे म्हणाले. उत्तरादाखल वसुदेव म्हणाले, अर्जुना, त्यावेळी मी तुला अत्यंत गोपनीय ज्ञानाचे श्रवण करविले.
आपल्या स्वरूपभूत धर्म सनातन पुरुषोत्तम तत्वाचे ज्ञान तुला करविले आणि शुक्ल कृष्ण गतीचे निरूपण करीत संपूर्ण नित्य लोकांचे वर्णनही तुला ऐकवले. मात्र तू आपल्या अविचारे तो उपदेश आपल्या स्मरणी नाहीच ठेवलास. याचे मला खरोखर वाईटकी वाटते. अप्रिय भावना उत्पन्न होत आहेत. त्या सर्व गोष्टींचे संपूर्ण स्मरण होणे आता संभवत नाहीच. पांडुनंदन, निश्चितपणे तू मोठाच श्रद्धाहीनच की आहेस. तू मला मंदबुद्धी झाल्याचे जाणवत आहे. धनंजया, आता मी त्या उपदेशात जस्ट तसे नाहीच सांगू शकत. श्लोक 11 अखेर घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.